स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आता येत्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये आरक्षण 50%पेक्षाही जास्त ठेवायची परवानगी न्यायालयाकडून दिलेली नाही आणि निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला असं कोर्टाने म्हटलंय। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी संपन्न झाली आहे। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। नंदुरबारमध्ये 100% आरक्षण आहे तर पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये 78%, नाशिकमध्ये 71%, धुळे 73%, अमरावतीमध्ये 66%, चंद्रपुरात 63% तर यवतमाळमध्ये 59% आरक्षण दिलंय। त्याचबरोबर पुढे आज जी काही तारीख पडली या तारखेचा सगळ्यात मोठा परिणाम जर कोणावर असेल तर तो राज्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही लोकांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, ज्यांनी अर्ज भरले, ज्यांचा प्रचार सुरू झालेला आहे, त्यांचा खऱ्या अर्थानं जीव टांगणी लागलेला आहे। त्यांना खूप मोठी अडचण तयार झालेली आहे की नेमका आता प्रचार करावा की नाही करावा, नेमकं होईल काय, याच्यामध्ये काय एकंदरीत राज्य निवडणूक आयोग भूमिका घेते, राज्य सरकार काय भूमिका घेते आणि कोर्ट काय निर्णय देते, ह्याची सगळ्यात मोठी अडचण जर आजच्या घडीला कोणाला असेल तर ते निवडणूक लढवणाऱ्या आमच्या सदस्यांना आहे। सर, एक प्रश्न असा आहे की ओबीसीचे वकील आक्षेप घेतात की 50% किंवा 27% आम्हाला मिळालंच पाहिजे। तुमचं असं काय काय म्हणणं आहे, कसं असलं पाहिजे? माझं तर त्याच्याही पलीकडे आहे। ओबीसी या राज्यामध्ये 54%, देशामध्ये 54% आरक्षण मिळालं पाहिजे। SC STला जर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळते तर त्याच आरक्षित वर्गातला घटक हा ओबीसी पण आहे। पण या ओबीसीलाही 54% मिळालं पाहिजे, परंतु ते मिळाल्याच्या नंतर टिकेल का, टिकणं महत्त्वाचं आहे ना। आणि हे आरक्षण देऊन या आरक्षणाच्या भरोशावर जे सदस्य त्या ठिकाणी निवडून येतील त्या सदस्यांना उद्या त्यांचा 5 वर्षाचा टेन्युअर कंप्लीट करायला मिळेल का? आरक्षण कोणासाठी देतो आपण? लोकप्रतिनिधी ओबीसीमधून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी। पण त्यांचं प्रतिनिधित्वच जर उद्या 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये जात असेल, जसं अगोदर 289 लोकांची सदस्य पदं गेली, अशी जर परिस्थिती पुन्हा तयार झाली तर त्याला कोण जबाबदार राहील? ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून ही आमची या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे। मी हे वारंवार सांगतोय, मी काय ओबीसी विरोधी नाही, मी सुद्धा ओबीसी आहे आणि ओबीसीच्या सदस्यांना या अगोदर जी अडचण झाली ती पुन्हा होऊ नये यासाठी मी ही सगळी खटाटोप करतोय।